जवाब देते जीवा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभो राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळते खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधड्याच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे रक्त राखितो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आता मी काय वाजवलं का फक्त सूर पण ते तालात बांधले त्याला म्हणतात सरगम. आता दुसरं वाजवतो मी सरगम. फक्त ज्याला त्या सिनेमाचं नाव माहिती आहे त्यांनी फक्त असं हात वर करा, सिनेमाचं नाव सांगायचं नाही. मी एक सरगम वाजवतो हा, पण ते सिनेमातला आहे. सर्वात आधी त्या पुरी नाव हात वर केला शेवटची. हा बेटा उभी राहा. नाही तू हा तू बेटा शेवटची. हा सैरा. त्या दोघींसाठी एकदा क्लॅप करा. शब्द विरहित, शब्द नसलेला पण तालबद्ध असलेला गाण्याचा समूह त्याला सरगम म्हणतात. काय म्हणतात म्हणा. शब्द नसलेला पण कोणत्या तरी तालात बांधल्या गेलेला स्वराचा समूह म्हणजे सरगम. बरं ठीक आहे. बात कुणाची बघते त्या सप्त सुराच्या लाटेवरून साध ऐकून हो राधाजी हरी हरीची राधाजी आवडी. आता हिच्याकडे पाहिलं एवढा त्या पुंगीचा आणि ढोलचा सत्यानाश करू. आता तो बिचारा ते पुंगीवाला एवढा हैराण झाला का त्याला वाजवत अशी नाही. आता वाजवायला गेलं हिच्याकडे पाहिलं का ते
बहुत सबको आनी है, कौन इससे छूटा है, तू पड़ा नहीं होगा ये ख्याल झूठा है। सांस टूटते ही सब रिश्ते टूट जाएंगे, बाप माँ बहन बीवी बच्चे छूट जाएंगे। जिनको अपना कहता अब ये तेरे साथी, कब्र है तेरी मंजिल ये बराती है। नाक के घर में तुझको उल्टा बात डालेंगे, अपने हाथों से तेरे मुंह पे काट डालेंगे। तेरी सारी उल्फत को हाथ में मिला देंगे, तेरे चाहने वाले कल तुझे भुला देंगे। अरे बाबांनो, आपण जर मरण पावलो ना, कब्र है तेरी मंजिल ये बराती है। जिनको अपना कहता है कब ये तेरे साथी है, कब्र ही तेरी मंजिल और ये बराती है। अरे गा मा म्हणा पद नि सा सा नि ध प म ग रे सा। हे त्याचे हा झाला यमन राग. आता जसं मी म्हणतो तसं म्हणायचं, कारण वेळ कमी असते. संगीत असं आहे, एक सुंदरशी अशी म्हण आहे, आर्ट इज लॉंग बट लाईफ इज शॉर्ट. कला खूप मोठी आहे, तिला घेताना आपलं जीवन कमी पडते. आणि जर मी फार मोठा पंडित बनवून आणि संगीत अलंकार बनवून आणि संगीत विशारद बनवून शिकवलं, ते सर्व तुमच्या डोक्याच्या बाहेरून जाते, तुम्ही शिकवूच शकत नाही. मग मी तुम्हाला तुमच्या भाषेत शिकवतो. मी जसं म्हणतो तसं म्हणा. हे लहान मुलं भाई गडबड करू राहिले. गा मा म्हणा. प ध नि सा सा नि ध प ग
फोन केला काय बोले आवाज नाही येत. सा रे ग म म्हणा. तेवढ्या जोरात नाही, आपण काय कोणाला आवाज नाही देऊन राहिलो. प ध नि सा सा नि ध प म ग रे सा. आता हे झाले सूर. आता ताल. ताल पण शिकवलं होतं तुम्हाला मी. हा, एक ताल शिकवतो. कसं म्हणायचं बघा. धा धी ना म्हणजे काय बघा. धा धी ना म्हणा. एक टाळी आणि दोन बोट. हा पुन्हा ए सोबत नका. मग असं काय तुम्ही म्हणसा मी म्हणीन तर तुमचं आम्हाला कळणार नाही, माझं तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे ना. धा तू ना धा. कोणी कोणी कसे केले असे 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 ना म्हणा. धा तू ना धा. आता एक ना धा तू ना धा द्या. धा धी ना धा तू ना धा. मेरा जिया बांध मेरे पैरों में पायल पिया, छेड़ दे प्यार के सरगम सरगम. नाचूंगी मैं चम 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 चम, नाचूंगी मैं चम 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 चम. संगीत कसं असायला पाहिजे. पायल पिया झूम झूम के बांध मेरे पैरों में पायल पिया, छेड़ दे प्यार के सरगम सरगम. नाचूंगी मैं फदक 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 फदक. कसं करता माहिती.
Thank you.